दरम्यान आज विधिमंडळाचं कामकाज सुरू होण्याआधी आमदार रोहित पवार हातात अनोखं पोस्टर घेऊन आले। गजनी सरकार विसळभोरा कारभार असं लिहिलेला हा फलक सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरला। सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करतंय असा आरोप त्यांनी केला। 7/12 कोरा करण्याचं आश्वासन सरकार विसरलं, सन्मान निधीत वाढ करण्याचं, शेतकरी कर्जमाफीचं काय झालं असा सवाल त्यांनी केलाय। सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही 7/12 कोरा 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 करू, पण ती फक्त घोषणाच राहिली। त्याच्यावर काय झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं नाही की गजनीप्रमाणे हा जो विसरभोळा आणि भोंगळा कारभार आहे या सरकारचा, याच्यामध्ये शेतकऱ्याला हे सरकार विसरलेलं आहे। शेतकऱ्यांच्या मुलांना सरकार विसरलेले आहे, महिलांना विसरलेलं आहे, माता भगिनींना विसरलेलं आहे। त्यामुळे ह्या सरकारला काय पडलंय तर फक्त राजकारण करायचं पडलेलं आहे। शेतकऱ्यांचं हित कुठेही त्यांच्या मनामध्ये नाही, हे कुठेतरी आज सिद्ध होतं। दरम्यान गोंदिया